तुम्हाला फायनान्समधला 50-20-30 रूल माहिती आहे का, जो यूज करून आपण आपल्या लाईफमध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी सोबतच फायनान्शियल फ्लेक्झिबिलिटी आणू शकतो. जो रूल यूज करून आपण आपले शॉर्ट टर्म आणि आपले लॉंग टर्म जे गोल्स असतील तर ते आपण व्यवस्थित अचीव्ह करू शकतो. तर जो रूल यूज करून आपले जे बजेट्स आहेत, आपले फायनान्शियल जे बजेट्स आहेत तर ते आपण व्यवस्थित मीट करू शकतो आणि ओव्हरऑल आपली जी फायनान्शियल लाईफ असेल तर ती आपण स्ट्रेस फ्री करू शकतो. तर आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचा कंटेंट घेऊन येत असतो, स्पेशली लेडीजसाठी, विमेन्ससाठी, जेणेकरून विमेन्स जे आहेत, एज्युकेटेड विमेन्स जे आहेत तर त्यांना फायनान्शियल इंडिपेंडेंट होण्यासाठी मोटिवेशन मिळेल आणि नक्कीच त्या एक स्टेप फॉरवर्ड फायनान्शियल इंडिपेंडन्सकडे वळतील. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजचा आपला टॉपिक आहे फायनान्सचा 50-30-20 रूल, जो की बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल. पण हा जर रूल तुम्ही यूज केला फायनान्सच्या बाबतीत तर नक्कीच एक स्ट्रेस फ्री फायनान्शियल लाईफ तुम्ही जगू शकता आणि नक्कीच लवकर तुमची रिटायरमेंट आहे ती प्लॅन करू शकता. सोबतच तुमचे जे काही शॉर्ट टर्म लॉंग टर्म गोल्स असतील तर ते तुम्ही व्यवस्थित अचीव्ह करू शकता. तुमच्या इच्छा आकांक्षा तर त्या आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित पूर्ण करू शकता. तर बघूयात की नक्की हा 50-30-20 रूल नक्की आहे तरी काय. तर आजची व्हिडिओ मी तुम्हाला बेटर वे लॅपटॉपच्या स्क्रीनवरती एक्सप्लेन करू शकते, सो दॅट ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट राहणार आहे. तर त्यामुळे मी आज स्क्रीनचा वापर करते. तर होप सो मी जी कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करते तर ती व्यवस्थित तुमच्या लक्षात राहणार आहे. ठीक आहे. तर मी माझ्या व्हिडिओजमधून नेहमीच जो एज्युकेटेड वुमेन आहे तर त्यांना एनकरेज करत असते, मोटिवेट करत असते फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी. कारण जर महिलांनी पुढाकार घेऊन फायनान्शियल लाईफमध्ये जर कॉन्ट्रीब्यूट केलं फॅमिलीच्या तर नक्कीच खूप गोष्टी आहेत तर त्या बदलू शकतात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायर एज्युकेशन. जर तुमच्या घरामध्ये तुमची लहान मुलं असतील तर त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी तुम्ही पैसे जे आहेत तर ते साठवू शकताय. त्यानंतर नेक्स्ट आहे इमर्जन्सी फंड्स. नक्कीच आपल्या लाईफमध्ये कधी कोणती इमर्जन्सी येईल सांगता येत नाही, त्यामुळे इमर्जन्सी फंड्समध्ये आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. इम्प्रूव्ड लाईफस्टाईल, जी लाईफस्टाईल आत्ता सध्या आपण जगतोय तर प्रत्येकाला वाटतं की आपली लाईफस्टाईल जी आहे तर ती इम्प्रूव्ह झाली पाहिजे. तर नक्कीच या इम्प्रूव्ड लाईफस्टाईलकडे तुम्ही वाटचाल करू शकता. सोबतच रिड्यूस स्ट्रेस. तर ज्यावेळी एका कुटुंबामध्ये एकच व्यक्ती कमवती असते, नक्कीच त्या व्यक्तीचा सॅलरी जरी जास्त असली, कमी असली किंवा ॲव्हरेज असली तरी जर एकच कुटुंबातली व्यक्ती कमवत असली तर त्या व्यक्तीसोबत एक फायनान्शियल स्ट्रेस जे आहे तर ते ऑटोमॅटिकली येतं. तर त्या व्यक्तीवरती, एकट्याच व्यक्तीवरती कुटुंबातल्या फायनान्सची जबाबदारी पडते, त्यामुळे प्रत्येकाला ते हार्ड जातं. तर त्यामुळे जर आपण आपल्या बाजूने जर खारीचा वाटा घेतला तर नक्कीच कोणा एकावरती फायनान्शियल बर्डन जे आहे तर ते पडणार नाही आहे आणि त्यामुळे फायनान्शियल स्ट्रेस जो आहे तर तो तुमच्या कुटुंबामध्ये येणार नाही आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमचं जे एक पाऊल आहे तर ते उचललं पाहिजे फायनान्शियल इंडिपेंडन्सकडे. तर आपण बघणार आहोत 50-30-20 रूल नक्की काय आहे. तर 50-30-20 रूलमध्ये सगळ्यात पहिला 50% जे आहे म्हणजे आपली जी सॅलरी असते, ठीक आहे, आपण जे कमवतो, आपला जो इन्कम सोर्स असतो तर तो आपल्याला डिवाईड करायचा असतो. 50% आपल्या नीड्ससाठी म्हणजेच आपल्या गरजांसाठी, त्यानंतर 30% आपल्या वॉन्टसाठी म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत त्याच्यासाठी, आणि त्यानंतर 20% आपण यूज करतो आपल्या सेविंग्ससाठी किंवा जे काही आपले क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे जे काही लोन्स असतात तर ते रिपे करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपला जो इन्कम टॅक्स कट झाल्यानंतरचा जो आपला टेक होम सॅलरी जी असते तर ती 50-30 आणि 20च्या रेशोमध्ये आपल्याला डिवाईड करायची असतं. जर नीड्स आहेत, आपल्या पगारातला 50% रक्कम जी आहे तर ती आपल्या नीड्ससाठी म्हणजे आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला वापराव्या लागतात. आणि त्याच्यामध्ये जे येतात तर ते आहे होमचा EMI किंवा रेंट. EMI आणि रेंट कंपल्सरी तुम्हाला भरावंच लागणार आहे, ती नीड आहे तुमची. त्यानंतर ग्रॉसरी घरातली असेल, त्यानंतर तुमचे इन्शुरन्स असतील, टर्म इन्शुरन्स असेल, लाईफ इन्शुरन्स असतील, कोणतेही असतील तर ते तुम्हाला पे करावे लागतात. बिल्स पेमेंट, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, वॉटरचं बिल असेल, मोबाईल रिचार्जचे बिल्स असतील तर ते तुम्हाला पे करायला लागतात. त्यानंतर तुमचं ट्रान्सपोर्टेशन असेल, व्हेकलमध्ये असेल, तुमचं पेट्रोल चार्जेस असतील तर ते तुम्हाला कंपल्सरी जे आहे तर हा खर्च तुम्हाला करावाच लागतो. त्यामुळे तुमच्या सॅलरीतला 50% जो इन्कम असतो तर तो आपल्याला आपल्या गरजांवरती स्पेंड करावा लागतो. त्यानंतर आला
30% वाला, जो की मला वाटतं बऱ्याच जणांचा फेवरेट असणार आहे. माझा तरी पर्सनली हा फील्ड खूप जास्त फेवरेट आहे, कारण इथे आपल्या वॉन्ट्स आहेत, नीड्स वेगळ्या असतात, गरजा वेगळ्या असतात आणि इच्छा वेगळ्या असतात. इच्छा अशा असतात की ज्या आपण जरी पूर्ण केल्या नाही तरी आपण व्यवस्थित आपली लाईफ जी आहे तर ती व्यक्त करू शकतो. पण नक्कीच आपण माणूस आहे आणि प्रत्येकाला इच्छा असतात, स्वप्न असतात आणि असायलाच पाहिजे. तर त्यासाठी 30% जे आहे तर ते आपल्या इच्छांसाठी आहे. तर त्यामध्ये एंटरटेनमेंट आली, टेलिव्हिजन बघायला, पिक्चर बघायला जात आहे किंवा कुठे झूमध्ये जात आहे, पार्कमध्ये जात आहे, ते आलं. डायनिंग आउट, जेवायला बाहेर जात आहे, तुमचे हॉबीजसाठी तुम्ही काही स्पेंड करताय. त्यानंतर वॅकेशनसाठी, मोस्टली माझा तर खूप महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा पार्ट आहे वॅकेशनसाठी तुम्ही इन्कम तुमचा जो आहे तर तो स्पेंड करताय. आणि नॉन इसेन्शियल शॉपिंग्स मी त्याच्यामध्ये पर्पजली मेन्शन केलं आहे, नॉन इसेन्शियल शॉपिंग्स. तर हा आहे वॉन्ट्सचा पार्ट, जो आपल्याला आपल्या गरजा किंवा जो आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या आपल्याला पूर्ण करण्यासाठी वापरायला दिलेला असतो. तर तो आपण आपल्या इन्कममधला 30% जो आहे तर तो अशा गोष्टींसाठी आपण स्पेंड करायला हवा. आणि त्यानंतर येते अजून एक महत्त्वाची गोष्ट, तर पैसा आपण जितका कमवतो तर तितकाच जास्त कष्ट लागतात तो पैसा, कमवलेला पैसा साठवण्यासाठी आणि कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवण्यासाठी. तर सेविंग्स प्लस इन्व्हेस्टमेंट खूप महत्त्वाचा वाटा आहे यांचा आपल्या फायनान्शियल कंडिशन्समध्ये. कारण जर आपल्याला पैसे कमवायला जर आपल्याला कळत असेल पण ते कमवलेले पैसे प्रॉपर ठिकाणी जर आपण इन्व्हेस्ट करू शकत नसेल किंवा सेव्ह करू शकत नसेल तर नक्कीच फायनान्शियल बर्डन किंवा स्ट्रेस आपल्यावरती येऊ शकतं. त्यामुळे 20% आपल्या सॅलरीमधले 20% अमाऊंट जे आहे तर ते आपल्या सेव्हिंग्ससाठी किंवा आपले डेब्ट्स वगैरे असतील तर ते क्लिअर करण्यासाठी आपण यूज करतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचे FDs असतील किंवा रिअल इस्टेटमध्ये तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, गोल्डमध्ये काही इन्व्हेस्टमेंट केलेले आहे तर ते सगळे याच्यामध्ये येतात. त्यानंतर इमर्जन्सी फंड्स येतात, कुटुंबावरती अचानक कोणत्या प्रकारचं जर संकट कोसळलं किंवा अचानक मेन कमवते व्यक्तीचा जर जॉब गेला तर त्यावेळी इमर्जन्सी फंड्स खूप जास्त महत्त्वाचे असतात. इमर्जन्सी फंड्सवरती मी तुम्हाला नक्कीच या चॅनलवरती व्हिडिओ जे आहे तर ती घेऊन येणार आहे. त्यानंतर रिटायरमेंटचे सेव्हिंग्स, जर आपल्याला लवकर रिटायरमेंट घ्यायची असेल तर प्रत्येकजण सरकारी नोकरदार नाही आहेत, त्यामुळे आपल्या रिटायरमेंटची तयारी आपल्याला करून ठेवावी लागेल. आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला आत्ता आपण जे आपल्या यंग एजमध्ये कमवतोय तर त्यातली थोडी रक्कम आपल्याला रिटायरमेंटसाठी जी आहे तर ती सेव्ह करावी लागेल. आणि एक्सेट्रा अजून बरेच गोष्टी आहेत जिथं आपण सेव्हिंग्स करत असतो. तर हे नक्कीच तुम्ही 20% सेव्हिंगसाठी पकडू शकताय. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मी एक एक्झाम्पल तुम्हाला देते. हे एक एक्झाम्पल मी माझ्यासमोर घेतलेलं आहे. याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीची इन हँड सॅलरी 30,000 असेल, टॅक्स वगैरे, PF वगैरे हे सगळं कट होऊन जर एखाद्या व्यक्तीची इन हँड सॅलरी 30,000 रुपीज असेल, प्रत्येकाची वारी करते, काहींची 10,000 असेल, काहींची 50 असेल, काहींची 1,00,000 असेल, काहींची त्याच्याही पेक्षा जास्त असेल. तर 30,000 मी ॲव्हरेज सॅलरी घेतलेली आहे. आणि त्यामध्ये 30,000मध्ये 15,000 म्हणजे 15,000 आपल्याला गरजा ज्या आहेत आपल्या होम EMI, रेंट वगैरे आहे तर त्या भागवण्यासाठी आपल्याला यूज करावे लागतात. त्यानंतर पुढचे 30% जे आहेत तर ते आपल्याला आपले वॉन्ट्स म्हणजे आपल्या इच्छा ज्या आहेत, म्हणजे वॅकेशन्समध्ये जायचं आहे किंवा आपल्या हॉबीजवरती आपल्याला खर्च करायचे आहे तर या गोष्टी आपण या 9,000मध्ये आपण करू शकतो. आणि त्यासोबत आपल्याकडे येते 20% मधली सेव्हिंग्स जी की आहे आपल्याकडे 6,000. तर 6,000मध्ये नक्कीच आपल्याला रिटायरमेंटची सेव्हिंगसुद्धा करायची आहे, इमर्जन्सी फंडसाठी सुद्धा आपल्याला सेव्हिंग करायची आहे. तर या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या 6,000मध्ये मॅनेज करायच्या असतात. तर हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं की कोणत्या पद्धतीने आपण जे आहे तर हे आपली 50, 30 आणि 20ची जी प्रोसेस आहे तर ती करू शकतो. तर यातलं सगळ्यात एक छान मी तुम्हाला याच्यामध्ये ॲडिशनल एक गोष्ट सांगते. इन हँड सॅलरी एका व्यक्तीची 30,000 आहे, पण जर एखाद्या कुटुंबातल्या महिलेने तर त्या या फायनान्शियल गोष्टीमध्ये जर कॉन्ट्रीब्यूट केलं तर नक्कीच आपण हा जो आकडा आहे तर तो चेंज करू शकतो. म्हणजे जर तुम्ही एखादी महिला ॲव्हरेजली एका महिन्यामध्ये जर 10,000 मी घेऊन चालते, 10,000 जरी इन्कम करत असेल तर आपण 10,000मधले 5,000 नक्कीच इकडे ॲड करू शकतो, जे की आपलं सेव्हिंग्स आहे. तर नक्कीच इथे 11,000 होतील जर 10,000 इकडे ॲड केले. आणि वॉन्ट्समध्ये आपण एक 5,000 ॲड करूयात.
तर 14,000 होतील. तर नक्कीच हा जो अमाऊंट आहे, हा जो नंबर आहे वॉन्ट्स आणि सेव्हिंग्सचा, हा तुम्ही इन्क्रीज करू शकताय जर तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट करणारा जर एक पार्टनर असेल. तर नक्कीच हा जो मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर यामधून तुम्हाला मोटिवेशन मिळालं असेल फायनान्शियल इंडिपेंडेंट होण्यामध्ये, सोबतच तुमच्या फॅमिलीला जे आहे तर ते फायनान्शियली सपोर्ट करण्यामध्ये. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तसं मला कमेंट करून नक्की कळवा. कोणत्या टॉपिक्सवरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तसे टॉपिकसुद्धा मला इथे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिलेली आहे तर तीसुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. आणि सोबतच माझा नवीन चॅनल आपला चालू झालेला आहे, त्याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी, टेक्नॉलॉजिकल गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन करते आहे. तर त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते आहे. त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरती तुम्हाला टेक्नॉलॉजीशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या शिकायला मिळतील. आणि नक्कीच तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल जो आहे तर तो बूस्ट करण्यामध्ये तो चॅनल नक्कीच तुम्हाला हेल्पफुल असेल. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.